यानंतर एक बातमी आपण सविस्तर बघूयात। सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामध्ये राजकीय अजेंड्याच्या विरोधामध्ये एनएसयूआयचं आंदोलन सुरू आहे। सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने वक्तृत्व स्पर्धेसाठी व्हॉइस ऑफ देवेंद्र हा विषय ठेवलाय आणि हा उघडपणे राजकीय व्यक्तिपूजेचा प्रकार आहे अशी टीका विद्यार्थी संघटनेने केली आहे। शिक्षण संस्थांना राजकारणाचं केंद्र बनवण्याचा प्रयत्न आम्ही कधीच सहन करणार नाही आणि यालाच विरोध म्हणून एनएसयूआय आणि समविचारी विद्यार्थी संघटना आंदोलन करतायत। सगळं पत्रक मागे घेतलं जात नाही तोपर्यंत हे सगळे विद्यार्थी मागे हटण्याचं सांगत नाहीयेत। तुम्ही मागणी केली आहे की हे पत्रक मागे घेत नाही तोपर्यंत मागे हटणार नाही, नेमकं काय म्हणणं आहे, त्यांनी काय सांगितलं? 10 मिनिटापूर्वी सर आले, आम्ही रात्री म्हणले परिपत्रक रद्द केलेलं आहे, पण ऑफिशियली कुठे रद्द केलेलं आहे? रद्द केलेल्याचं सुधारित परिपत्रक विद्यापीठाने विद्यार्थ्यांच्या हाती द्यावं, आम्ही इथून जायला तयार आहे ना। यासाठी एवढा काय वेळ लागतोय? गेल्या 2-3 तासापासून आम्ही आंदोलन करतोय। 10 मिनिटापूर्वी ते आले, म्हणले रात्री आम्ही वरिष्ठांना विचारले। वरिष्ठांना म्हणजे काय मोती बागेत विचारायला गेलते का फडणवीसांना विचारायला गेलते? विचारायचं असलं कुलगुरूंना विचारून सांगा ना, किती वेळाची प्रोसेस आहे? 10 मिनिटाचं काम आहे। गेले 2 तास झाले ते आम्हाला या ठिकाणी राबवत आहेत। काय नेमकं चाललंय विद्यापीठामध्ये? अशा पद्धतीचे आनागोंदे आम्ही खपवून घेणार नाही। जोपर्यंत ते परिपत्रक हातात घेऊन येत नाही तोपर्यंत आम्ही इथून काय हलणार नाही। जर वेळ पडली तर आम्ही आतमध्ये घुसू आणि आतमध्ये त्यांना बसवून ते परिपत्रक काढायला लावू। आता हे परिपत्रक तर ते म्हणतात की वेबसाईटवरून आम्ही ऑलरेडी काढून टाकले, नोंदणी बंद केली आहे, त्यामुळे नोंदणी होऊ शकणार नाही या स्पर्धेत। नाही, ते म्हणतात परिपत्रक काल रात्री मागे घेतलं, तर 2 वेळीचं परिपत्रक काल रात्री मागे घेतलं तर 2 वेळीचं सुधारित परिपत्रक काढायला वेळ का लागतोय? आता आम्हाला आंदोलन करायची वेळ का आली? काल रात्री जर त्यांनी सुधारित परिपत्रक काढलं असतं तर आज आम्हाला रस्त्यावर उतरायची गरज पडली नाही। पत्रकात नेमकं काय काय मजकूर हवाय? आम्हाला मजकूर हवाय की त्यांनी जे व्हॉइस ऑफ देवेंद्र स्पर्धा आयोजित करण्यासंदर्भात परिपत्रक काढलं होतं ते रद्द करण्यात येत आहे व सर्व संस्था ज्यांना परिपत्रक पाठवलं होतं त्यांना ते नवीन सुधारित परिपत्रक पाठवणं गरजेचं आहे। ते जर नाही केलं तर आम्ही आमच्या आंदोलनावर ठाम आहोत। स्पर्धा रद्द करावी अशी थेट तुमची विद्यापीठाचं जे काही त्याला सहकार्य आहे ते रद्द झालं पाहिजे। खाजगी संस्था असतील त्यांना ते घेऊ शकतात, आम्हाला त्यांचा विरोध नाही। विद्यापीठात जे काही या स्पर्धेवरनं राजकारण रंगताना दिसतंय आणि राजकीय अजेंडा चालवताना दिसतंय, हा राजकीय अजेंडा आम्ही चालवू देणार नाही। तर सध्या आंदोलन सुरू आहे विद्यार्थ्यांचं आणि व्हॉइस ऑफ देवेंद्र स्पर्धा ठेवण्यात आलेली होती। या अनुषंगाने विद्यार्थ्यांनी निषेध केलेला आहे, कारण कुठल्याही पद्धतीने राजकीय व्यक्तिपूजा झाली तर त्याचा निषेध केला जाईल अशी त्यांची भूमिका आहे। दरम्यान या संदर्भामध्ये पुणे विद्यापीठाच्या एनएसएस विभागाचे प्रमुख डॉक्टर सदानंद भोसले यांनी प्रतिक्रिया दिली, आपण पाहूया। खरं म्हणजे मी आपल्या सगळ्यांना स्पष्ट करू इच्छितो आपल्या माध्यमातून, या स्पर्धेचं आयोजन सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने केलेलं नाही, संबंधित विभागानं केलेलं नाहीये। याचं आयोजन स्वारंभ फाउंडेशन, नाशिक प्रतिष्ठान आणि IFELLOW फाउंडेशन या फाउंडेशननं केलेलं आहे। या आशयाचं पत्र विद्यापीठाला विकसित महाराष्ट्र या विषयावर 14 ते 25 वयोगटातील युवक युवतींसाठी ही स्कुली स्पर्धा आहे। राष्ट्रीय सेवा योजना विभागाने युवकांना वक्तृत्व स्पर्धेसाठी जो मंच मिळालेला आहे, ज्यांना कोणाला या स्पर्धेमध्ये सहभागी व्हायचं आहे अशाच आशयाचं पत्र आम्ही दिलेलं आहे। तर काही सामाजिक संस्थांनी दिलेल्या पत्रानुसार आंदोलन असल्याचं म्हटलंय। व्हॉइस ऑफ देवेंद्र स्पर्धा जी घेतली जात होती त्या अनुषंगाने सध्या आंदोलन सुरू आहे विद्यार्थी संघटनांचं।